मराठी सिनेसृष्टीच्या इतिहासात कदाचित हे पहिल्यांदाच असं घडतंय की एखादा ऐतिहासिक सिनेमा रिलीज व्हायच्या आधीच सोशल मीडियावर दोन गट पडले आहेत। एकीकडे रितेश देशमुख याचा राजा शिवाजी हे 10 वर्षापासूनचं स्वप्न साकार होत आहे, तर दुसरीकडे हा टीजर पाहिल्यावर प्रेक्षकांमध्ये एक वेगळीच अस्वस्थता दिसते। कोणी म्हणतंय की हा रितेशचा आतापर्यंत सर्वात मोठं धाडस आहे, तर कोणाला वाटतंय की महाराजांच्या भूमिकेसाठी रितेशची निवड योग्य नाही। पण खरंच केवळ 1-2 मिनिटाचा टीजर पाहून एखाद्या कलाकाराच्या 10 वर्षाच्या कष्टावर फुली मारणं कितपत योग्य आहे? सोशल मीडियावर सुरू असलेल्या या तुफान टीकेमुळे खरोखरच सिनेमाच्या बॉक्स ऑफिसवर काय परिणाम होईल की ही टीका चित्रपटाला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवेल? मग रितेश देशमुख याला केलं जाणारं हे ट्रोलिंग हे त्याच्या अभिनयामुळे आहे की त्यामागे वेगळीच काही राजकीय आणि सामाजिक समीकरणं दडलेली आहेत? राजा शिवाजी हा सिनेमा मराठी चित्रपट सृष्टीची गणित बदलणार की अपेक्षेचं ओझं पेलता न आल्याने तो मागे पडणार? हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। खरं तर ऐतिहासिक सिनेमांकडे पाहण्याचा दृष्टिकोन 2015 मध्ये बाहुबली रिलीज झाल्यानंतर पूर्णपणे बदलला होता। भव्य सेट, अंगावर काटा आणणारे व्हिज्युअल्स आणि जबरदस्त संगीत हे पाहून मराठी सिनेसृष्टीत देखील असं काहीतरी घडावं असं अनेकांना स्वप्न पाहिली होती। त्यातलं एक महत्त्वाचं नाव होतं ते म्हणजे रितेश देशमुख। लयभारीच्या तुफान यशानंतर रितेशला लगेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर एक चित्रपट तयार करायचा होता, पण काही तांत्रिक कारणांमुळे त्यावेळी हा चित्रपट शक्य झाला नाही। यानंतर एक मोठी बातमी आली, ती म्हणजे सैराट फेम असणारे नागराज मंजुळे आणि रितेश देशमुख हे एकत्र येऊन महाराजांच्या आयुष्यावर 3 भागामध्ये एक भव्य चित्रपट बनवणार आहेत। 2020 मध्ये याची अधिकृत घोषणाही झाली। मात्र काही काळानंतर नागराज मंजुळे या चित्रपटातून बाहेर पडले। त्यावेळी सोशल मीडियावर उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं। काहींच्या मते नागराज मंजुळेंना जो इतिहास मांडायचा होता तो रितेशला मान्य नसावा, तर काहींच्या मते तांत्रिक बाबींमुळे हा दुर्वा निर्माण झाला होता। बरं, यातलं काय खरं आणि काय खोटं हे आता या दोघांनाच माहिती आहे। पण रितेशनं हार मानली नाही। 2025 मध्ये त्याने या सिनेमाची पुन्हा एकदा अधिकृतपणे घोषणा केली आणि यावेळी एक विशिष्ट गोष्ट समोर आली, ती म्हणजे रितेश देशमुख याने केवळ मुख्य अभिनेता आणि निर्माता म्हणून नाही, तर या सिनेमाचे लेखक आणि दिग्दर्शक म्हणून देखील धुरा सांभाळली आहे। याच वर्षी धुरंधर सोबत जेव्हा या सिनेमाचा पहिला टीजर समोर आला, तेव्हा या चित्रपटाची भव्यता खरोखरच खऱ्या अर्थानं प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर आली। सिनेमात केवळ मराठीच नाही, तर बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांची मांदिळी आपल्याला पाहायला मिळाली, ज्यामध्ये संजय दत्त, विद्या बालन, अभिषेक बच्चन, फरीद खान, बोमन इराणी, भाग्यश्री, अमोल गुप्ते, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर आणि स्वतः जिलिनिया देशमुख अशी स्टार असणारी मंडळी या सिनेमात आहे। 100 कोटी सारखं मराठी सिनेसृष्टीतलं आजवरचं सर्वात मोठं बजेट, संतोष शिवन आणि अजय अतुलचं काळजाला ठोका चुकवणारं संगीत, असं सगळं अनुकूल असताना सुद्धा टीजर रिलीज झाल्या एका नव्या वादाला तोंड फुटलं आणि लोकांनी या भव्य असणाऱ्या चित्रपटावर थेट टीका करायला सुरुवात केली। जेव्हा मराठी चित्रपट सृष्टीतील महाराजांवरच्या आयुष्यावर सर्वात भव्य चित्रपट बनतोय, तेव्हा प्रेक्षकांमध्ये आनंदाऐवजी नाराजीचा सूर का उमटत होता? तर याचं पहिलं आणि मुख्य कारण आहे ते म्हणजे राजकारण। रितेश देशमुख हा फक्त अभिनेता नाही, तर तो दिवंगत विलासराव देशमुख यांच्या राजकीय वारशाचा एक भाग आहे। जेव्हा एखादा मोठा राजकीय कुटुंबातील तो येत असल्यामुळं त्यांच्या प्रत्येक कृतीकडे राजकीय चष्म्यातून पाहिलं जातं। इथेच या सिनेमासाठी अडचण निर्माण झाली आहे। सोशल मीडियावर एका विशिष्ट विचारसरणीच्या प्रेक्षकांना ही धास्ती वाटते की रितेश महाराजांचा इतिहास सेक्युलर पद्धतीने तर मांडणार तर नाही ना, आणि काही लोकांना तर रितेश देशमुख यांच्या राजकीय विचारधारेशी सहमत नसल्यानं या सिनेमावर ते तुटून पडले आहेत। टीका फक्त राजकीय विचारधारेवर थांबत नाही, तर ती रितेशच्या अभिनयापर्यंत जाऊन पोहोचली आहे। तो या भूमिकेत शोभत नाही किंवा त्याचा लूक महाराजांसारखा वाटत नाही, अशा आशयाच्या लांबलचक पोस्ट सध्या फेसबुक आणि ट्विटरवर फिरताना आपण दिसले आहेत। यासोबत इतकंच नाही, तर या वादात जिलिनिया देशमुख यांना देखील ओढलं गेलंय। त्यांच्या मराठी उच्चारावरून त्यांची खिल्ली उडवली जाते। पण या सगळ्या वादाला एक दुसरी बाजू सुद्धा आहे, जी सध्या खूप चर्चेत आहे। काहींचं असं स्पष्ट म्हणणं आहे की रितेश देशमुख याच्या नावासमोर जर देशमुख हे आडनाव असल्यामुळे त्याला या टोकाच्या टीकेला सामोरं जावं लागतंय। जर त्याच्या जागी मांडलेकर, मांजरेकर, केळकर, महाजनी किंवा भावे यांसारखी विशिष्ट आडनावं असती, तर एखादा अभिनेता असता तर कदाचित लोकांनी एवढा गदारोळ केला नसता, असंही बोललं जातंय। थोडक्यात सांगायचं झालं तर हा वाद केवळ एका सिनेमापुरता किंवा अभिनयापुरता मर्यादित राहिला नसून तो जात, राजकारण आणि विचारसरणीचा एक गुंतागुंतीच्या वळणावर येऊन थांबला आहे। उत्तर प्रत्युत्तराच्या या खेळात नक्की काय साध्य होतंय हा विचार करण्याची वेळ आता आली आहे। पण या सगळ्या वादात एक मोठा विरोधाभास देखील आपल्या उघड्या डोळ्याने आपल्याला दिसतोय। रितेश देशमुख याच्यावर आज जो लोक टीका करतायत तेच लोक तेव्हा कुठे असतात जेव्हा एखादा राजकीय नेता जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतो किंवा इतिहासाची मोडतोड करतो? तेव्हा ही सगळी मंडळी गप्प का असतात?
याआधीही मराठी आणि हिंदी सिनेमासृष्टीत कितीतरी कलाकारांनी महाराजांची भूमिका केली आहे, ज्यामध्ये त्यांना अभिनय देखील जमला नाही किंवा महाराजांची शैली देखील जमली नाही, तरीही सोशल मीडियावर तेव्हा असा गदारोळ का झाला नाही? अगदी नुकत्याच आलेल्या छावाचं उदाहरण घ्या. रश्मिका मंदानाला यामध्ये हिंदी बोलताना किती त्रास होत होता हे आपण पाहिलंय, पण तेव्हा तिला क्यूट म्हणून दाद दिली गेली आणि आज जेव्हा जिलेनिया देशमुख यांचे प्रश्न निर्माण होतात तेव्हा मात्र त्यांना भाषेचं आणि उच्चाराचे धडे दिले जात आहेत. हा दुप्पटीपणा नक्की कशासाठी होता? खरं तर ऐतिहासिक भूमिकांमध्ये कोणताही अभिनेता 100% फिट बसतोय असं नाहीच. कोणाला तो आवडतो तर कोणाला तो आवडणारही नाही. हे प्रत्येकाच्या वैयक्तिक आवडीवर अवलंबून असतं. त्यामुळे सरसकट कोणालाही नाकारणं हे चुकीचं आहे. आता काही जण तर सिनेमाच्या नावावरून देखील वाद घालत आहेत की राजा शिवाजी असं इथं एकेरी नाव येतंय, पण त्यामागचा विचार समजून घ्यायला हवा. इतिहासात आपण वाचलंय की जेव्हा महाराजांनी बलाढ्य अफजल खानाचा वध केला तेव्हा संपूर्ण मुलकात हाच आपला राजा अशी एक गर्जना झाली आणि शिवाजी नावाच्या एका राजानं दख्खनमध्ये दिलेली ही डरकारी थेट दिल्लीच्या तख्तापर्यंत जाऊन पोहोचली होती. कदाचित याच गौरवशाली कालखंडाचा संदर्भ घेऊन सिनेमाचं नाव हे राजा शिवाजी ठेवलं असावं असं देखील सांगितलं जात आहे. पण मूळ मुद्दा आहे की एक मराठी माणूस जेव्हा बॉलिवूडच्या तोडीचा आणि 100 कोटीचा भव्य सिनेमा आपल्या राजावर बनवतोय तेव्हा आपण आनंदाने त्याचं स्वागत का करू शकत नाही? जिओ स्टुडिओ सारखा बलाढ्य बॅनर मराठी सिनेमात पैसा गुंतवतोय, ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट नाही का? बॉलिवूडमध्ये आपला जम बसवलेला एक यशस्वी मराठी अभिनेता आपलं पूर्ण करिअर आणि 10 वर्षाची मेहनत पणाला लावून जर महाराजांच्या आयुष्यावर, महाराजांच्या इतिहासावर जागतिक स्तरावर नेतोय, अशा पद्धतीचा चित्रपट तयार करतोय, तर आपण त्याला पाठिंबा द्यायला नको का? असे एक नाही अनेक प्रश्न सोशल मीडियावर देखील विचारले जातात. फक्त बजेटच नाही तर रितेशनं बॉलिवूडच्या अनेक मोठ्या कलाकारांना एका मराठी सिनेमात आणलंय. या गोष्टीला काहीच महत्व नाही का? आज फायनली मराठी सिनेमाला 100 कोटींचं बजेट मिळतंय, जे कदाचित आजच्या काळात एका मोठ्या चित्रपटाला देखील कमी पडेल. फक्त रितेश देशमुखच हे करू शकला असता असं देखील काहींचं म्हणणं आहे आणि त्याने ते प्रॉमिस केलं होतं ते त्यांनी टीजर मधून सिद्धही केलंय. आता राहिला प्रश्न इतिहासाचा, तर इतिहास कोणत्या सिनेमात कधी 100% परफेक्ट नसतो. तो ना पानिपत मध्ये होता, ना तानाजी मध्ये होता, ना छावामध्ये होता. लेखक आणि दिग्दर्शक आपली कलाकृती मांडताना नेहमीच थोडीफार सिनेमॅटिक लिबर्टी घेत असतात. ही गोष्ट जशी या साहित्यात लागू होते तशी ती सिनेमाला सुद्धा लागू होते. आपण हे का विसरतो की दर 6 महिन्यांनी महाराजांच्या आयुष्यावर अत्यंत कमी बजेटमध्ये आणि सुमार दर्जाचे चित्रपट मराठीत येतात आणि 1.5-2 कोटी कमवतात आणि लगेच आले तसे निघून जातात. ते समाजाला लक्षात सुद्धा राहत नाही. मग महाराजांचा इतिहास असा विसरण्याजोगे सिनेमे डिझर्व करत नाही ना? 7 समुद्रात ज्याची चर्चा होईल असे मोजकेच पण भव्य सिनेमे बनवणं ही आज काळाची गरज आहे आणि ते धाडस फक्त काही ठराविक लोक करू शकतात. या सिनेमाला पुढे अजून 2 भाग येणार आहेत. जर हा पहिला भाग यशस्वी झाला तर पुढचे 2 भाग आणखी भव्य दिव्य असतील असं देखील सांगितलं जातं. मराठी माणसाचं एक वैशिष्ट्य मानलं जातं ते म्हणजे पाय ओढणं. ते यावेळी जरा बाजूला ठेवून ज्या उत्साहानं आपण तानाजी किंवा बाजीराव मस्तानी किंवा छावा याचं स्वागत केलं, तसंच राजा शिवाजी या चित्रपटाच्या पाठीशी उभं राहायला हवं असं देखील सोशल मीडियावर बोललं जातं. मराठी इंडस्ट्रीला मोठं होण्याची संधी रोज मिळत नाही. आपल्याकडे चालून आलेली ही संधी आपण राजकीय किंवा जातीवाचक चष्म्यातून बघून वाया घालणं कितपत योग्य आहे? हा विचार प्रत्येकानं करायला हवा. कुठला सिनेमा परफेक्ट नसतो. राजा शिवाजीच्या टीजर मध्ये काही तांत्रिक उणीवा नक्की जाणवतात, पण आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून या संपूर्ण चित्रपटाकडे, भव्यतेकडे बघायला हवं. 10 वर्षाचं स्वप्न साकारताना रितेशने त्यामध्ये 100% प्रयत्न केले असणार, यात काहीच वाद नाही. मराठी प्रेक्षक म्हणून जर आपण आपला सिनेमा मोठा केला नाही तर यामागे तो मोठा कुणी करायचा? हा प्रश्न आज प्रत्येकानं स्वतःला विचारायला हवा. बाकी हा सिनेमा नक्की कसा असेल हे आपल्याला एकमेला कळेलच, पण तुम्हाला राजा शिवाजीचा हा टीजर पाहून कसा वाटला? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या जनता महाराष्ट्र YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.